दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोजगार सेवकांना मागील 5 ते 6 महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या संदर्भात सर्व रोजगार सेवकांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची अनेक वेळा भेट घेऊन आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रोजगार सेवकांनी यावेळी केलाय. मानधन न मिळाल्यामुळे लवकरच आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भावना रोजगार सेवकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी रोजगार सेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत थकीत मानधन तातडीने देण्याची मागणी केली आहे. माझे नाव सुरेश नारायण फुपाने, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी गाव आहे. माझी ग्रामपंचायत माझी कोटंबी आहे. आणि सर, आमचा विषय असा आहे का आम्ही वारंवार BDO साहेबांकडे येऊन APO साहेबांकडे येऊन आमच्या मानधनासंदर्भात वारंवार त्यांना पाठपुरावा करूनही तरी आमचं मानधन भेटत नाही. आणि त्यांनी DSC त्यांनी काही याच्यामुळं ते खराब करतात आणि ते DSCमुळं ते आमचं मानधन ते ओढता येत नाही. आणि ते आणि नागपूर आयुक्ताला त्यांना प्रमाणपत्र द्यायचं असतं तर ते प्रमाणपत्र पण ते वेळेवर देत नाही. आणि त्यांच्या ह्या CDO आणि यांच्या ह्या दोघा भांडणामुळे यांच्या दोघांचंच भांडणं होतात दोघांचेच. आणि ते एकावर रोष काढून ते आमच्यावर अन्याय होतो. आणि आमच्यावर असा अन्याय होतो की आम्ही लोकांना पण काम देऊ शकत नाही. आमचे प्रस्ताव आणि हे बाकीचे कामं करताना आम्ही इथं प्रस्ताव देऊन ते कामं वेळेवर करत नाही. आणि 10 महिने आणि 8 महिने आम्ही डिमांड आणि प्रस्ताव हे देऊनही आमच्या 10 महिने किंवा 1 वर्ष होऊन तरी आमचे डिमांड आणि वर्क ऑर्डर होत नाही. मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावचा ग्राम रोजगार सेवक आहे. आमच्या तालुक्यामधील जवळजवळ 6 महिन्यापासून ग्राम रोजगार सेवकांचं मानधन हे थकलेलं आहे. केवळ APO आणि CDO यांच्या हलगर्जीपणामुळं आमच्या मानधनात खूप अडचणी येत आहेत. आणि आमच्या ग्रामीण भागातील मजुरांचं खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. मजुरांना आम्हाला वर्क ऑर्डर व तांत्रिक मान्यता मिळत नसल्यामुळे आमच्या गावागावातील सर्व मजूर शहरी भागाकडे त्यांचं स्थलांतर होत आहे व सर्व मजुरांना स्थलांतरापासून वंचित ठेवलं आहे या सरकारने. या संदर्भात तुम्ही BDO साहेबांशी काही चर्चा केली का? या संदर्भात आम्ही अनेक वेळा BDO साहेबांची चर्चा केली, विस्तार अधिकारी यांच्याशी चर्चा केली. MREGS कक्षामधील सहाय्यक कार्यक्रमाआधी त्यातील सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही अनेक वेळा चर्चा करूनही सुद्धा आमचा प्रश्न हा निकाली निघाला नाही. व आजपर्यंत होळीचा सण एवढा आमचा आनंदात असताना होळीच्या सणाला सुद्धा आमच्या मुलाबाळांना काही न घेता आमचा सण असाच गेला आहे. तर ह्या येथील अधिकाऱ्यांवरती योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी APO आणि CDOE यांची तात्काळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातून बदली करण्यात यावी अशी मागणीही रोजगार सेवकांनी निवेदनातून केली आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.